नमस्कार, तुम्ही पाहत आहात पुणे न्यूज आणि आता पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। पुणे आणि राज्यभरात मान्सून लांबल्याने चिंतेचे वातावरण। ग्रामीण भागात 1.9 लाख नागरिक टँकरवर अवलंबून। महानगरपालिकेकडून 15 जून पासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय। पाणी बचतीचे आवाहन। पुणे जिल्ह्यातील 15 मोठ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी। जलसंपदा विभागाची माहिती। रत्नागिरीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दौरा। ठाकरे गटातील नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता। घोडबंदर रस्त्याचे नाव मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग करण्याची मागणी महासभेत प्रस्ताव। पुणे विद्यापीठात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। 370 बिर्याणी प्रकरणी कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यात तरुणीचा भाड्याच्या घरात संशयास्पद मृत्यू। इन्स्टा स्टोरीमुळे प्रकरणाचा तपास सुरू। 17 जून 2026 रोजी रंभा तृतीया आणि रंभा व्रत। ध्रुव आणि गजकेसरी राजयोग जुळून आल्याने धार्मिक महत्त्व वाढले। साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुणे ते शिर्डी दरम्यानची पहिली थेट रेल्वे सेवा आजपासून 17 जून सुरू होत आहे। नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी आता सर्व उपाययोजना केवळ NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे। यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी दिला जाईल। मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनची मागणी वाढल्याने लवकरच 8 डब्यांवरून 16 डब्बे करण्याची तयारी। नंदुरबारमध्ये शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन। स्वतःची अंत्ययात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा पुणे न्यूज।